काय तर भगवंताचं नामस्मरण करून आत्मउद्धार करून घेण्यासाठी. तर हेच झालं त्याचं परम प्रयोजन. मग मानवी देहामध्ये आलेल्या व्यक्तीने आत्मउद्धार करून घ्यावा. का करून घ्यावा तर तत्प्रयोजनत्वात. विठ्ठल विठ्ठल मानवी देहामध्ये आलेल्या व्यक्तीने आत्मउद्धार करून घ्यावा. का करून घ्यावा याचं पहिलं कारण आपण पाहिलं तत्प्रयोजनत्वात. दुसरं कारण शास्त्रकार सांगतात तद्वारत्वात. नरदेह हे आत्मउद्धाराचं दारवंट आहे. आपण जर अन्य योनींचा विचार केला तर अन्य योनींद्वारे आत्मउद्धार करून घेता येत नाही. महाराज म्हणतात पशु काय पाप पुण्य जाणती उत्तम मध्यम भोग भोगती. पशुधिकांना पापही कळत नाही पुण्यही कळत नाही. ते आपले भोग भोगण्यासाठी पाठीमागे लागलेले असतात. त्यामुळे आत्मउद्धाराचा पर्याय पशुधिकांकडे उपलब्ध नाही. त्यामुळे पशुधिकांचा आत्मउद्धार होऊ शकत नाही. आत्मउद्धारासाठी लागणारा भजन याच नरदेहात घडते. महाराज म्हणतात याच देवाचे भजन अनेक हे ज्ञान नाही कोठे याच देई घडे देवाचे भजन अनेक हे ज्ञान नाही कोठे योनींपैकी मनुष्य योनी एक अशी योनी आहे की या योनीद्वारे आत्मउद्धार करून घेता येतो. थोडक्यात सांगायचं एवढंच आहे की नरदेह आत्मउद्धाराचं दारवंट आहे. आत्मउद्धार का करून घ्याव्याची दोन कारण आपण पाहिली. पहिलं तत्प्रयोजनत्वात, दुसरं तद्वारत्वात. शास्त्रकार तिसरं कारण सांगतात साधना लभ्यत्वात. नरदेह हे आत्मउद्धाराचं खूप मोठं साधन आहे. तुकोबराय म्हणतात क्षणभंगुर नाही भरवस क्षणभंगुर जायला कळता ग्रास घी सत्ता नाही हती. तुकोबराय म्हणतात की मुखात टाकलेला घास पोटात जाईल की नाही याची शाश्वती देता येत नाही. थोडक्यात सांगायचा भाव एवढाच आहे की नरदेह आत्मउद्धाराचं साधन आहे. विठ्ठल 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 एके ठिकाणी हा नरदेह किती दुर्लभ आहे तर या नरदेहाचं दुर्लभत्व भागवतकार भागवतामध्ये वर्णन करतात. को दुर्लभ मानसो देहो देही नाम क्षणभंगुरः तत्रापि दुर्लभ मन्य वैकुंठ प्रिय दर्शनम. जे भागवतकार आपल्याला संस्कृत भाषेमध्ये सांगतात तेच महाराज आपल्याला प्राकृत भाषेमध्ये सांगतात. नरदेह दुर्लभ नरदेह दुर्लभ जाणा. आपण या मृत्यूलोकामध्ये आपल्याला सर्व काही पुन्हा पुन्हा भेटेल पण एकदा का मानवी देह गेला तो पुन्हा भेटणार नाही. पुनर्वित्तम पुनर्मित्रम पुनर्भार्या पुनर्मही एतत् सर्व पुनर्लभ्य न शरीरम पुनः पुनः. सुभाषितकार म्हणतात या मृत्यू लोकामध्ये सर्व काही पुन्हा पुन्हा भेटेल. एखाद्या श्रीमंत माणसाचं धन काही कारणास्तव निघून गेलं ते त्याला पुन्हा भेटेल. एखाद्याचा जीवलग मित्र तो त्याला सोडून गेला तो त्याला पुन्हा भेटेल. एखाद्याची जर पत्नी निघून गेली ना ती त्याला पुन्हा भेटेल. पण या मानवी देहामधून या मृत्यू लोकामधून हा जर देह गेला ना तर तो पुन्हा भेटणार नाही. म्हणून तुम्ही आत्मउद्धार करून घ्या. थोडक्यात सांगायचं भाव एवढाच आहे की नरदेह आत्मउद्धाराचं साधन आहे. विठ्ठल विठ्ठल आत्मउद्धार का करून घ्यावा याची तीन कारण आपण पाहिली. पहिलं तत्प्रयोजनत्वात, दुसरं तद्वारत्वात, तिसरं साधना लभ्यत्वात.
शास्त्रकार चौथं आणि शेवटचं कारण सांगतात शास्त्र अग्रहत्वात की सगळ्या शास्त्रांचा तुम्हाला आग्रह आहे की उद्धरेत आत्मानात्मान की बाबा तू नरदेहाला आलेला आहेस ना तर काय करून घे आत्मउद्धार करून घे आपुली आपण करा सोडवन संसार आपण करा सोडव संसार बंधन तोडावे संसार बंधन तोडावे शास्त्राचा आम्हाला आग्रह आहे की आत्मउद्धार करून घ्या आत्मउद्धार करून घे त्या अर्थी आमचं पतन झालेलं आहे का तर हो देव आणि संत सोडून सर्वच जीवांचं पतन झालंय आता तुम्ही म्हणाल सांगा आमचं कशा कशामध्ये पतन झालंय तर या मृत्यूलोकामध्ये मानवाचं 3 गोष्टीमध्ये पतन झालं पहिलं विचारामध्ये दुसरं आचारामध्ये आणि तिसरं संगतीमध्ये माणसं या मृत्यूलोकामध्ये येऊन नाही त्याचा विचार करायला लागली विचार कशाचा करावा क्षणोक्षणी हाची करावा विचार तरावया पार भव सिंधू नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधाना माणसाने हा विचार सोडला आणि माणसं भलताच विचार करू लागले म्हणून मानवाचं पहिलं पतन झालं विचारामध्ये आता मानवाचं दुसरं पतन झालं आचारामध्ये आचारामध्ये पतन झालं नेमकं काय झालं तर ज्ञानोबा ज्ञानेश्वरीमध्ये सांगतात अंगामनाशी रुची यावे ए तुलनी कृत्याकृत्य नाठवे जो करणी याची निनावे भलतेची कृत्य करे माणसं अंगामनाला रुचीला असं वागायला लागली कृत्य काय आहे अकृत्य काय आहे हे विसरले आणि जो करणी याची निनावे भलतेची कृत्य करे आता तुम्ही सांगा मानवी देहामध्ये आलेल्या व्यक्तीने काय केलं पाहिजे भगवंताचं भजन केलं पाहिजे पण बहुतेक माणसं व्यसनाच्या एवढे आहारी गेले की काय सांगावं कलम जम्मा भक्षयो माणसं मांस भक्षण करू लागले सुरम्मा पिओ माणसं दारू पिऊ लागले एवढे व्यसनाच्या आहारी गेले की काय सांगावं मी एकदा अशीच आमच्या गुरुवारांसोबत कार्यक्रमाला चालली होती रस्त्याच्या कडेला एक दारू पिऊन माणूस पडलेला दिसला आम्ही जवळ गेलो आणि म्हटलं बाबा एवढा भगवंताने अनमोल देह तुला दिलाय तो असा दारू पिऊन रस्त्याच्या कडेला पडतो उठ काहीतरी कमाव बायका मुलांकडे लक्ष दे त्यावेळेस तो काय म्हणाल ताई मला काही दारू प्यायची हौस नाही मुझे पीने का शौक नहीं पिता गम भुलाने को अहो एवढं संसाराचं टेन्शन की काय सांगावं म्हणून मला दारू प्यावीच लागते दिल का टेन्शन मिटाने को पिता घम भुलाने को एवढे माणसं व्यसनाच्या आहारी गेले अहो तुम्हाला व्यसनच करायचंय ना कारण राधा नावाचं तुम्हाला व्यसनच करायचंय ना कारण या मातृभूमीचं पण ते व्यसन माझ्या शूरवीरांनी केलं ते व्यसन माझ्या धर्मवीर संभाजी महाराजांनी केलं पण ते व्यसन माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांनी केलं अगदी वय 16 असताना वयाच्या 16व्या वर्षी सर्व स्वराज्याची स्थापना केली तुम्हाला व्यसनच करायचंय ना कारण पांडुरंगाच्या नामाचं इसलिए वृंदावन की फकीर जी कहते कि जाम पीने से क्या फायदा सुबह पियोगे तो शाम को उतर जाएगी अरे ऐसा जाम पीने से क्या फायदा सुबह पीने के बाद शाम को उतर जाएगी जाम पीने से क्या फायदा सुबह पियोगे तो शाम को उतर जाएगी लेकिन कृष्ण नाम का जाम पी कर तो दे तेरी सारी जिंदगी